2025 मध्ये जे विद्यार्थी पोलीस भरती देणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित या विषयामधील सरासरी या टॉपिकवर 2023च्या पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न बघू, सोलापूर शहर पोलीस 2023 प्रश्न आहे तो पहिले समजून घेऊ। प्रश्न दिलेला आहे की 5 क्रमवार संख्येची सरासरी 48 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती। आता बघा क्वेश्चन मध्ये दिलेली आहे की 5 क्रमवार संख्येची सरासरी 1 2 3 4 आणि 5। ज्या वेळेस क्वेश्चन मध्ये क्रमवार संख्या म्हटलं असेल आणि त्या संख्येची सरासरी दिली असेल तर ही सरासरी म्हणजे दिलेल्या संख्येतील मधली संख्या होते, म्हणून इथे आपण 48 लिहिणार। म्हणजे बघा कॉन्सेप्ट समजून घेऊ। ज्या वेळेस क्रमवार संख्याची सरासरी दिलेली असेल तर जी सरासरी म्हणजे काय तर दिलेल्या संख्येमधील मधली संख्या। आता आपल्याला विचारलेला आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती। मग 48च्या समोरची संख्या 49, 49च्या समोरची संख्या 50 आणि 48च्या मागची संख्या 47 आणि 47च्या पहिली संख्या 46। म्हणजे लहान संख्या झालेली आहे 46 आणि मोठी संख्या झालेली आहे बघितलं तर 50 आणि या दोघाचा गुणाकार। तर मग सिंपली बघितलं तर 46 गुणिले आपण 50 करू, हा 0 हाजी 6 पंच 30 0, हातचे उरले 3, 5 चोक 20, 20 आणि 3 23। म्हणजे आपलं उत्तर असणार 2300। पुन्हा एक वेळा कॉन्सेप्ट समजून घेऊ। कॉन्सेप्टकडे थोडंसं लक्ष देसान। क्वेश्चन मध्ये समजून घ्यायचं की ज्या वेळेस क्रमवार संख्येची सरासरी म्हटलं असेल तर दिलेली सरासरी म्हणजे मधली संख्या आणि त्यावरून शेवटची आणि पहिली संख्या आपल्याला इझिली फाइंड आउट करता येते। म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क। पुढची संख्या आहे पुढचा क्वेश्चन आहे त्याकडे लक्ष द्या। हा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड 2023, त्याचबरोबर मुंबई पोलीस, म्हणजे हा रिपीट झालेला प्रश्न आहे। यामध्ये बघा 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 48 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3, 3:7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती। आता हा जो प्रश्न आहे हा आपण एकदम शॉर्टकट ट्रिकने आपण सॉल्व करू। यामध्ये आपण कोणताही सूत्र वापरणार नाही, तर बोर्डकडे थोडंसं लक्ष द्या। सरासरी दिलेली आहे या 3 व्यक्तीची, तर पहिली या 3 व्यक्तीची बेरीज काढून घेऊ। या 3 व्यक्तीची बेरीज इज इक्वल टू काय असते, सरासरी गुणेला एकूण संख्या किंवा एकूण व्यक्ती, ती आहे बघितलं तर 3। याची आपण बेरीज गुणाकार केला, 4 त्रिक 12 2, हातचा उरला 1, 3 दुने 6 आणि 1 किती 7। म्हणजे बेरीज आलेली आहे बघितलं तर किती 72। आता पुढची ट्रिक लक्ष देसा। प्रश्न विचारलेला सर्वात लहान व्यक्तीचे वय किती। सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ज्याचं गुणोत्तर कमी, लक्ष देसा, ज्याचं गुणोत्तर कमी म्हणजे तो का असणार लहान व्यक्ती। म्हणजे ज्याचं गुणोत्तर 2 असेल तो का असणार लहान व्यक्ती। आता सॉल्व कसं करायचा क्वेश्चन, तर या तिन्ही व्यक्तीची बेरीज माहिती आहे किती 72, म्हणून या गुणोत्तराची सुद्धा बेरीज करायची। तर या गुणोत्तराची बेरीज येते 12। मग 12 बरोबर किती घ्यायचं, हे 72। आणि आपल्याला विचारायला प्रश्न लहान व्यक्तीचं वय किती, तर लहान व्यक्तीचं गुणोत्तर किती आहे 2, म्हणजे 2 बरोबर किती प्रश्नचिन्ह। सॉल्व कसं करायचं, प्रश्नचिन्ह ॲज इट इज, या 2 संख्येचा तिरपा गुणाकार 72 गुणेला 2 भागेला 12 आणि 12 1 12, 12 सकम 72 आणि ह्या 3 दुने साइन दुने 12। म्हणजे सर्वात लहान व्यक्तीचं वय किती तर 12, म्हणजे ऑप्शन क्रमांक क हे का आपलं उत्तर असणार। फक्त सिंपली गोष्ट आहे का 3 व्यक्तीची सरासरी दिलेली आहे, त्याची बेरीज काढा, या गुणोत्तराची बेरीज करा आणि सर्वात कमी व्यक्तीचं वय विचारलं म्हणून गुणोत्तर ज्याचं कमी तो का असणार लहान व्यक्ती। तर उत्तर आलं बघितलं तर 12। पुढे बघा 10 संख्येची सरासरी 20 आहे,
त्यापैकी पहिल्या 6 संख्येची सरासरी 15 आहे, शेवटच्या 3 संख्येची सरासरी 16 आहे, तर 7व्या संख्या किती, म्हणजे कोणती, कितवी संख्या. तर सिंपली गोष्ट लक्षात ठेवा, एकूण संख्या किती 10, त्याची सरासरी 20. मग या 10 संख्येची बेरीज काढून घेऊ. तर बेरीज इज इक्वल टू किती, तर नेहमी बघितलं तर सरासरी गुणेला एकूण संख्या. मग या 10 संख्येची सरासरी किती, तर 10 गुणेला 20. यामधून वजा करायच्या या पहिल्या 6 संख्येची बेरीज. मग एकूण 6 संख्या आणि गुणेला किती बघितलं तर हे 15. त्याचबरोबर शेवटच्या 3 संख्या याची सुद्धा बेरीज वजा करायची, मग -3 गुणेला 16. आता याचा आपण बेरीज करून घेऊ, गुणाकार करून घेऊ. हे 200, हे किती 15 सक किती 90, त्यानंतर हे 16 किती म्हणून आपण बघितलं तर 16 48, म्हणजे 200 वजा 138 करू तर आपलं उत्तर असणार 62. म्हणजे 7वी जी संख्या असणार ही असणार 62, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. फक्त सिम्पली हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, बेरीज इज इक्वल टू सरासरी गुणेला एकूण संख्या. पुढचा प्रश्न आहे, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, थोडंसं बोर्डकडे लक्ष द्या. प्रश्न दिलेला आहे, 3 पुस्तकाची सरासरी किंमत 30 रुपये आहे, त्यापैकी 2 पुस्तकाची सरासरी किंमत 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती. तर सिम्पली एकूण 3 पुस्तक दिलेले आहे, त्याची सरासरी किंमत 30 आहे. तर 3 पुस्तकाची बेरीज काढू, 3 गुणेला 30. त्यामध्ये वजा करू 2 पुस्तकाची बेरीज, कारण 2 पुस्तकाची सरासरी दिलेली आहे, त्यावरून त्याची बेरीज काढू. हा 2 गुणेला किती 20, म्हणजे हे 90 वजा किती 40, तर उत्तर असणार बघितलं तर 50. म्हणजे हे काय असणार, ब क्रमांक आपलं उत्तर. पुढे बघा, पुढची कॉन्सेप्ट समजून घेऊ. बघा, 3 वस्तूची सरासरी किंमत 45 रुपये आहे. जर त्या वस्तूच्या किमतीची गुणोत्तर 3:5, 5:7 असेल, तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती. ज्याचं गुणोत्तर कमी ते म्हणजे स्वस्त, बरोबर आहे. सरासरी दिलेली आहे, तर 3 वस्तूची बेरीज काढू, म्हणजे किती म्हणू आपण 15,000 गुणेला 3, म्हणजे हे किती होणार बघितलं तर 15 त्रिक 45. ओके. आणि या तिघांची बेरीज 7 आणि 3 10 आणि 5 15, 15 बरोबर किती 45,000. स्वस्त म्हणजे छोटं गुणोत्तर म्हणजे 3 बरोबर प्रश्नचिन्ह या दोघाचा तिरपा गुणाकार 45,000 गुणेला 3 भागेला 15. हा 1 आणि हा 3 त्रिक 9, म्हणजे किती 9,000. स्वस्त किंमत किती तर 15. ओके. चॅनलवर नवीन असाल तर बघितलं तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.